गद्दार आणि बेईमान याला पर्यायी शब्द मला एकच आढळला, तो म्हणजे एकनाथ शिंदे. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. हे सगळ्यांना माहिती राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत ते. एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं. आमचा पक्ष चोरताय, आमचं चिन्ह चोरताय अमित शहाच्या मदतीनं, आणि त्या चोऱ्या माऱ्या करून तुम्ही आम्हाला ज्ञान देताय. काय एकूण 12 आमदार तयार अलीकडच्या काळात शिंदेंना भेटले, 4 आमदार भेटले, पण म्हणजे आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते, काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत ते. एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतात. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस यांनी सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल. सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत, मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये त्या विमानात बसलेले की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक, ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही, कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं, ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात, काय वेगळं नाव आहे. हां, रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती, पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचे जीवन कसं बदलतं एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं. म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही. कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत. समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते, हे चालत नाही आमच्या पंथामध्ये वगैरे. पण 50 कोटी न किती माणसाचं जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं. दानपेटीतल्या पैशांचा वापर खासदार फोडण्यासाठी केला जातो असं तुम्ही म्हणता? नाही, हे पैसे आले कुठे, गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा अपहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत, निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं एसआयटीचं म्हणणं आहे. जी एसआयटी स्थापन झाली आहे त्या एसआयटीचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे, काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. तुम्ही म्हणता
की तुम्हाला रिसिप्ट मिळाली नाहीये 1 किलो तर तुम्ही चांदीची हो ना, आम्हाला रिसीट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची रिसीट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत. चंपतराय यांना पाठीशी घातलं जातं. चंपतराय आणि तिकडलं भाजपचे सगळे पदाधिकारी यांनी अयोध्येतल्या जमिनी विकत घेतल्या स्वस्त्या आणि त्या ट्रस्टला दामदुपटीनं विकल्या. तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा उल्लेख केला की आज ते 3 खासदारांच्या मतदारसंघात जातात उद्यापासून. पण एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की आता जे दौरा करतायत खूप उशीर झालेला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी याआधीच दौरा करायला पाहिजे होता. या सगळ्या खासदारांचा मुद्दाच हा होता की एकनाथ शिंदेने एक करावं हे सगळं बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करावा स्वतःचा. आणि या सगळ्या गोष्टी निवडणूक लढून झाल्यावर जो निकाल येईल त्यानंतर बोलावे. काय तुम्ही यांचं मनावर घेताय शिंदे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. एकनाथ शिंदे यांच्या नावानं स्थापन करावा, आपल्या मुलाच्या नावानं स्थापन करावा ना. काही करावा त्यांनी पक्ष. आमचा पक्ष चोरताय, आमचं चिन्ह चोरताय अमित शहाच्या मदतीनं आणि त्या चोऱ्या माऱ्या करून तुम्ही आम्हाला ज्ञान देताय. आता परत मी काय बोललो त्या चोरांना ते म्हणणार संजय राऊत बोलतात. का नाही बोलायचं मला सांगा जरा. तुम्ही एक तुमचा पक्ष स्थापन करून बघा, चालवून बघा स्वतःचा पक्ष. अमित शहाच्या जीवावर चालवू नका. मी काय म्हणतोय, अमित शहाच्या जीवावर पक्ष चालवू नका. तुमचा स्वतःचा पक्ष चालवा. तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख व्हा आणि मग सांगा जे आम्हाला तुम्ही जे ज्ञान देताय ना फुकटचं ते मग द्या. चोऱ्या माऱ्या करून लोकांचे पक्ष घ्यायचे ताब्यात, दरोडे टाकायचे, लुटमार करायची, पैसे वाटून खासदारांना विकत घ्यायचे आम्ही आणलेले. ज्या दिवशी हातात सत्ता नसेल त्यांच्या आणि ते गेलेले असतील तेव्हा ते त्याने विचार करावा आपली काय अवस्था. त्यांनी तो विचार करावा आणि त्यांची सत्ता जाणार आहे हे पण लक्षात ठेवा. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर काल एकनाथ शिंदेच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या मुंबई पोलिसांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही जे विधानं करताय त्यावर कायदेशीर. मी काय विधान केलं त्यांनी सांगायला पाहिजे ना. मी गद्दारांना गद्दार म्हणतो, पुढे काय. दुसरा पर्याय शब्द असेल तर मला द्या असं मी त्यांना सांगितलेलं आहे. मी मराठी भाषेचा अभ्यासक आहे. मी 40 वर्ष सामनाचा संपादक आहे. त्याच्या आधीसुद्धा मी अनेक मोठ्या वृत्तपत्रात काम केलं. मराठी भाषेतले सगळे शब्दकोश, शब्दरत्नाकर माझ्याकडे आहेत. त्याची मी पारायणं केलेली आहे. गद्दार आणि बेईमान याला पर्यायी शब्द मला एकच आढळला, तो म्हणजे एकनाथ शिंदे मराठी भाषेत. दुसरा कुठला असेल तर मला त्याने सांगावं. सर, जो खासदार छोड़ के गए हैं उद्धव ठाकरे उन क्षेत्र में दौरा करने वाले हैं. ऑपरेशन टाइगर हुआ, अब ये कह रहे हैं कि जो एमएलए हैं उनसे भी टच में है. देखो, ये आप टाइगर को बदनाम मत करो. उद्धव ठाकरे की तरफ से ये टाइगर को बदनाम मत करो. एक तो मान लिया ना, हम सब लोग आज भी टाइगर है. अगर हम टाइगर है तो जो आपके साथ चले गए वो कौन है? लोमड़ी है. आप लोग लोमड़ी है, हम टाइगर है. टाइगर का कभी ऑपरेशन नहीं होता है. टाइगर को आसपास आप नहीं जा सकते, इसलिए तो आप डरकर भागम भाग. किसी को Y+, किसी को YZ, किसी को Z+, किसी को प्राइवेट सिक्योरिटी. टाइगर को तो आप डरते हो ना. डरना भी चाहिए, खा जाएगा आपको. आप सिक्योरिटी में बैठकर मंत्रालय में हमसे बात करेंगे. सबसे पहले आप अपने खुद की पार्टी बनाओ. शिवसेना आपकी नहीं है, वो हमारी है, बाला साहब ठाकरे जी की है.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.